इंट्रोवर्ट बायकांना स्वीकारायला समाजाला जड जातं. ह्याच्यावर उपाय काय म्हणजे हा अगदीच बेसिक प्रश्न झाला, पण म्हणजे नेमकं मग यात त्या घराची भूमिका कशी महत्त्वाची ठरते? म्हणजे 4 लोक आली आहेत तुमच्याकडे, तरी घरच्यांनी पण सांगणं ही जबाबदारी आहे की नाही बाबा तिला थोडंसं तिची स्पेस लागते? म्हणजे इतकं सगळं स्पष्ट नाही सांगितलं तरी त्या वेळा ज्या असतात ना, खूप वेळ जर येणार आहेत, 1 तासाने मग तिची स्पेस मिळणं, जरा तिला छान वाटलं की ती परत येऊन सहभागी होणारच आहेत. तोपर्यंत इतर लोकांनी तसंही मला असं वाटतं की पुन्हा जेंडर रोल इतके पक्के असावेत का, हे वेगळं डिस्कशन होऊ शकतं. पण तू आत्ता हा प्रश्न विचारला, याच्यामध्ये इतरांचाही सहभाग असणं किंवा कमी वेळासाठी कुठलं इंटरॅक्शन असणं, अशा मॅनेजमेंटच्या ह्या गोष्टी करू शकतो. किंवा आणखी एक मुद्दा येतो की लहानपणापासून ती व्यक्ती अंतर्मुखी असो अथवा बहिर्मुखी असो, ती जॉईंट फॅमिलीत राहिली आहे, एकत्र कुटुंबात राहिली आहे का विभक्त कुटुंबात राहिली आहे, ह्याच्यावरनं पण रोजचा त्या व्यक्तीचा किती लोकांशी बोलणं आहे, सहवास आहे, ह्याच्यावरनं पण या गोष्टी सोप्या अवघड होतात. मी थोडं एक्सप्लेन करते. इथे थोडीशी अशी गडबड होते की मग इंट्रोवर्ट माणसांना आजूबाजूला पण माणसं नको असतात का? खरं तर अंतर्मुखी माणसांना आजूबाजूला खूप माणसं लागतात. हवी म्हणजे असले तर छान असं वाटतं, फक्त माझ्याशी बोलू नका.